साखर, मैदा, अंड किंवा ओव्हन यापैकी काहीही न वापरता क्रिसमस स्पेशल प्लम केक आपण आज बनवणार आहोत। तर मी सुजाता माझ्या होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। अतिशय पौष्टिक असा, भरपूर ड्रायफ्रूट वापरलेला आणि सॉफ्ट असा स्पंजी केक आपण आज बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम स्टेप बाय स्टेप मी सगळ्या स्टेप सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्की केक छान तयार होतो। तर हे सर्व ड्रायफ्रूट्स मी इथे घेतलेले आहेत। हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता क्वांटिटी याची। पूर्ण चॉप बारीक किंवा मोठे जास्त करायचे नाहीत, रफली चॉप करायचे सगळे। आणि इथे मी आता हे सर्व मोजून घेते। सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। तर इथे हे टोटल सर्व ड्रायफ्रूट्स टूटी फ्रूटी मिळून 1 कप पूर्ण भरलेला आहे। त्यानंतर एक कढई घ्यायची, त्या कढईमध्ये अर्धा कप गुळाची पावडर मी टाकून घेते। गुळाची पावडर नसेल तर तुम्ही गुळ वापरू शकता। आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकायचे। आता हा गुळ ह्या पाण्यामध्ये चांगला मेल्ट करून घ्यायचा। कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या किंवा गाठी राहता कामा नये। तर 2-3 मिनिटांनंतर हा पूर्ण गुळ वितळून जातो। बघा, अशा प्रकारे पूर्ण गुळ वितळल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेत ते यामध्ये ॲड करून घ्यायचे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। पूर्ण ड्रायफ्रूट्स त्या गुळामध्ये चांगले कोटिंग करून घ्यायचं। अशा प्रकारे पूर्ण मिक्स झाल्यानंतर थोडा वेळ आता गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता लक्षात ठेवा, इथे गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण थंड करून घेऊया। आता ते मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण इथं फ्रेश संत्रे घेतलेत मी 2 आणि त्याचा रस काढून घ्यायचा। खाली चाळणी ठेवून असा रस काढून घेतला तरी चालेल, किंवा मिक्सरमध्ये तुम्ही रस काढून घेऊ शकता। तर बघा, आपल्याला फक्त अर्धा कप रस पाहिजे, तर त्याच प्रमाणात रस निघालेला आहे। आता जो हा अर्धा कप रस आहे तो आपण जे मिश्रण तयार केले ते थंड झाले का ते पाहूया। तर मिश्रण पूर्ण थंड झाले। आता हे मिश्रणामध्ये आपण हा रस ॲड करून घेऊया। तर गुळामुळे हे मिश्रण पूर्ण सेट झालेलं असतं खाली, त्यामुळे ते चांगलं असं कलत्याच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे संत्रीच्या ज्यूसमध्ये। तर संत्रीचा फ्लेवर याच्यामध्ये खूप छान लागतो मग प्लम केकमध्ये, म्हणून त्याचा वापर फ्रेशच संत्रीचा वापर करावा। काही जण संत्रीच्या सालाला पण किसून टाकतात, त्याचा पण फ्लेवर खूप छान लागतो। तर बघा, हे सर्व चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता हे असंच ठेवायचे। त्यानंतर आपण आता एक खड्या मसाल्याचा एक मसाला बनवून घेणार आहे। तर इथे मी 2-4 तुकडे दालचिनी घेतले आणि 3 विलायची घेऊन त्या सोलून घ्यायच्या आहेत। त्यानंतर 2 लवंगा घ्यायच्या आहेत। ह्या सर्व मसाल्यांचा फ्लेवर केकमध्ये खूप छान लागतो, त्यामुळे हे मसाले इथे मी वापरलेत। सुंठ पावडर टाकली 1 चमचा आणि हे खडे मसाले असेच वाटले जाणार नाहीत, त्यासाठी मी इथे 1 चमचा साखरेचा वापर करते, नाहीतर साखर इतर वापरायची गरज पडत नाही। आता हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं, पण ते पूर्ण बारीक वाटलं जात नाही, आपण चाळून घेणार आहोत। इथे मी माझ्याकडे कुकरचा डबा आहे, त्यामध्येच मी केक बनवणार आहे। त्यासाठी मी इथे बटर पेपर घेतला आहे, तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि मध्यभागी त्याचं टोक ठेवून त्याच्या मेजरमेंटने कापून घ्यायचा। त्यानुसार तो पेपर बरोबर आपल्याला कापता येतो, जास्त वेस्ट होत नाही। तर बघा, अशा पद्धतीने मी सर्व कापून घेतले, पण मी बटर पेपर लावून घेतला। तर आता आपला केक टिन तयार झाला। आता एका मोठ्या भांड्यामध्ये 1/4 कप रिफाइंड ऑइल मी यूज करणार आहे। कोणत्याही फ्लेवरचं ऑइल यूज करायचं नाही, ज्याला असा वास नसेल तेच ऑइल यूज करायचे, किंवा बटरही यूज करू शकता तुम्ही। आणि 1/4 कप दूध घेतले, त्यामध्ये व्हॅनिला इसेन्सचे 2-3 थेंब मी टाकलेले आहेत। तशी इथं गरज पडत नाही, कारण आपण खडे मसाले घेतले त्याचाच फ्लेवर छान येतो, पण माझ्याकडे होतं म्हणून मी टाकले। इथे मी हे गव्हाचं पीठ घेतले 1 कप आणि आता परत थोडंसं घेते, म्हणजे 1/2 कप मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। ते चांगलं चाळून घ्यायचं। चाळून घेतल्यामुळे ते पीठही सुटसुटीत होतं आणि त्यामध्ये काही कचरा असेल तर तोही निघून जातो। आता इथे 1/4 कप मी मिल्क पावडर वापरते,
कारण आपण गव्हाचं पीठ वापरतोय, त्यामुळे थोडासा मिल्की फ्लेवर यावा. आणि आपण जे वाटून घेतले खडे मसाल्याचं तेही मी यामध्ये टाकून घेतलं. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. पण ऑइल आपण एवढं वापरलं नाही, त्यामुळे थोडंसं असं सुक्कं होतं ते. पण आपण जे मिक्सचर तयार करून ठेवलेलं आहे संत्री आणि ड्रायफ्रूटचं, ते यामध्ये ॲड करून घ्यायचं. म्हणजे संत्र्याच्या रसाने हे बऱ्यापैकी पीठ त्यामध्ये सोक होऊन जातं. जास्त काही दूध किंवा ऑइल वापरायची गरज पडणार नाही आता आपण ह्या संत्र्याचा वापर केला आहे त्यामुळे. तर आता हे पूर्ण मिक्सचर मी ह्या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. सर्व चांगलं मिक्स झालं आहे. आता आपण याच्यामध्ये 2 महत्त्वाचे इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, ते म्हणजे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. बेकिंग पावडर मी इथे अर्धा चमचा वापरला आहे आणि बेकिंग सोडा एकदम पाव चमचा वापरायचा आहे. आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी इथे मी थोडंसं व्हिनेगर वापरते 1 चमचा. आता यानंतर पटपट प्रोसिजर करायची आहे, थांबायचं नाही, कारण एकदम पीठ चांगलं फ्लफी होऊन जातं आपलं बॅटर आणि ते लगेच आपल्याला त्या टीनमध्ये ओतून घ्यायचं. म्हणजे केक आपला चांगला फुगून येतो वरती लवकरच. तर बघा इथे थोडंसं बॅटर ओतून झाल्यानंतर थोडं टॅप करायचं आहे डबा आणि वरती मी गार्निशिंगसाठी थोडे ड्रायफ्रूट्स आणि टूटी फ्रुटी ठेवली होती, ते मी इथे टाकून घेते. फुलासा केक दिसतो. तर बघा हे सर्व टूटी फ्रुटी टाकून झाली. टीन रेडी झाला आहे. आता मी इथे कढई तापायला ठेवली होती 5 मिनटं आधी प्रीहीट होण्यासाठी गॅसवर. तर त्या कढईमध्ये हा टीन ठेवून घ्यायचा आणि त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता केक होण्यासाठी 25 ते 30 मिनटं नॉर्मली लागतात. तर 25 मिनटानंतर आपण केक चेक करूया. 25 मिनटं झाली. मी केक चेक करून घेते. तर केक चेक करताना सुरी त्या केकमध्ये अशा पद्धतीने घालायची आहे आणि काढल्यानंतर जर सुरी प्लेन निघाली तर केक झाला असं समजायचं. पण आपल्या केक सुरीला थोडंसं बॅटर लागलेलं आहे, त्यामुळे अजून मी 5 मिनटं परत झाकण ठेवून चांगला केक शिजवून घेतला. बघा टोटल मला इथे 35 मिनटं लागलेली आहे. 35 मिनटानंतर केक थंड झाला आणि इतका छान, म्हणजे चॉकलेट गूळ टाकल्यामुळे एकदम चॉकलेटी असा तो दिसत आहे आणि अतिशय छान फुलून इतका वरती आलेला आहे. आणि आपण जे बटर पेपर वापरले त्यामुळे इथं काढण्यासाठी पण इतका सहज केक आपला निघलेला आहे. बघा अतिशय सोपं गेलेलं आहे केक काढण्यासाठी. किती छान पूर्ण सगळ्या बाजूनी सारखा असा केक तयार झालेला आहे. आता आपण तो कापून बघूया. अतिशय छान असा खाली, म्हणजे ड्रायफ्रूट्स कधी कधी खाली जाऊन बसतात, तर तसं न होता पूर्ण ड्रायफ्रूट इव्हनली स्प्रेड झालेले आहे सगळीकडं. जाळीदार असा केक तयार झालेला आहे. एकदम स्पंजी झालेला आहे. एकदम सॉफ्ट असा छान दिसत आहे. खायला पण तो खूप छान लागतो. आता मी थोडंसं तोडून दाखवते. बघा एकदम असा छान जाळीदार तयार झालेला आहे. तर या क्रिसमसला असा केक नक्की करून बघा. पूर्ण स्टेप मी ते सांगितलेले आहेत. प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ते चेक करून घ्या. तुमचाही केक असा छान होईल आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार.